चला हवा येऊ द्या या कार्यक्रमामध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आता मी जे विचारणार आहे त्याचं मात्र उत्तर तुला या खरंच वऱ्हाडी भाषेतच द्यायचं आहे. काही काही वेळेला तू साधारण जे बोलतोस त्याचा नक्की अर्थ काय असतो आपण पाहूया. तुला प्रश्न पडलाय, आपण पाहूया की ह्याचा काय नक्की अर्थ आहे. एवी प्लीज. वा 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 वा, आज साक्षात म्हणजे साक्षात आणि अभिनयाचे सम्राट अशोक या ठिकाणी आलेले आहेत. तर आमचं बँड आज एकदम हे झालेलं आहे सर, म्हणजे म्हणजे ते आता जे म्हणजे धन्य झालेलं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला अशी म्हणजे काय म्हणतात त्याला म्हणजे प्रेरणा देऊनच तुम्हाला म्हणजे त्याच्यामध्ये म्हणजे त्याच्यामध्ये म्हणजे त्याच्यामध्ये रेसिपीमध्ये ऍक्च्युअल का असं वापरतात म्हणजे बरं दिवस तुम्हाला विचारायचं होतं तुम्हाला. ते आता जे बटाट्याचे फिंगरप्रिंट्सचा काय भाव चालू आहे तुमच्याकडे. दुसरा पिक्चर एक तारा, हा तो तर ह्याच्यावरून हुबेहूब घेतलेला आहे. कशावरून? या जाऊ दे आता मी सांगणार नाही तुम्हाला. सांगा सांगा. आवडला नाही तुला. काय भारत, काय सांगशील? त्याच भाषेत उत्तर द्या. ही कुठली भाषा आहे? नाही म्हणजे कारण आमच्यापैकी ही भाषा कोणीच बोलू शकणार नाही. म्हणजे कसं म्हणजे मला कसं सवय नाही ना काम करायची स्टेजवर आणि असं. अच्छा. त्याच्यामुळे काय होतं असं मोठे मोठे लोक समोर आले की थोडी भीती वाटते आणि शब्द फुटत नाहीत. त्यामुळे हे आपलं असं आठवून आठवून बोलतो सर. बाकी सुपर सुपर. कुशल बद्री सगळी माहिती काढली आहे मी. आम्ही जेव्हा येतो एपिसोडला तेव्हा तुम्ही आमच्या बायकांना फोन करता, मित्रांना फोन करता, काय काय सिद्ध्याचं तसं आम्ही सगळं काढलंय. जास्त वेळ नाही की तू घाबरू नको बरं. त्या काय घाबरू नको, तुमचा शो आज मजा आहे. मला तर मला माहिती आहे काय काय मी बोलत नाही म्हणून पण नाही पण गमतीचा भाग वेगळा. पण कुशल खरंच बरं वाटते मला तुला अशा पद्धतीने तू जे काय म्हणजे आपले खूप वेगळी मैत्री आहे, भाऊ आहे, सगळे आम्ही जो काही स्ट्रगल आहे ते सगळ्यात एकत्र करतो आहे आपण अजूनही. पण त्यातही तुझं एक वेगळं स्थान आहे आणि ते मला खूप बरं वाटतं. मला एक खूप व्हेरिएशन देतोस तू ना प्रत्येक कॅरेक्टरमध्ये प्रचंड. म्हणजे तुम्ही कुठलाही एपिसोड बघा, नेटवर जाऊन बघा किंवा रिपीट बघा, कुशल एवढं व्हेरिएशन देतो त्याच्या प्रत्येक कॅरेक्टरमध्ये. म्हणजे ती पत्रकार बाई असो जबरदस्त, तो विचारणारा माणूस असो जबरदस्त, किंवा कुठलाही माणूस असो पत्रकार, कुठलंही कॅरेक्टर वेगळं असो, वैमानिक, पायलट, इन्स्पेक्टर, चोर, बाई, फराळे बाई, कॅरेक्टर वेगळे असतात, आवाज सेम असतो. किती व्हेरिएशन आहे यार ही, काय म्हणजे खरंच हे कोणाला जमत नाही. कसं व्हेरिएशन जमतं तुला हे सगळं? म्हणजे आवाजाचे काय व्यायाम वगैरे असतात का, काय असतं म्हणजे? नाही ते इतकं इन्स्टंट असतं. आता पण सेम म्हणजे सेम. आणि म्हणे तुला कोणतरी तुझं म्हणजे प्रत्येकाला वाटतं आपल्या आवाजाची कोणतरी मिमिक्री करावी आणि असं कोणतरी आलेलं तुझ्याकडे मिमिक्री करायला. तो काय किस्सा होता? हा मला असं खरं तर एकाने फोन केला आणि मला सांगितलं की ऐक ते करूया आपण, तो करूया. पण तुझे जे व्हेरिएशन्स आहेत ना ते मला जरा दाखवू दे ना यार. त्यासाठी खास एवढं एडिट बेडिट सगळे बोलेल सगळ्यांना, तर बघ ना यार. आज आपल्या गावामध्ये बया एवढं बोलायचंय त्याला. आज अख्खा दिवस काढतोय बहुतेक हा. नमस्कार संपदा मॅडम, तुम्हाला विविध क्षेत्रामध्ये काम करताना मी बघितलेलं आहे. म्हणजे ऍक्टिंग करता तुम्ही, डान्सिंग करता, म्हणजे जबरदस्त फॅन आहे मॅडम तुमचा आम्ही. पण खास करून मला तुम्हाला प्रश्न विचारावा असा वाटतो की माझी रास मिथून आहे मॅडम. तर माझं जरा भविष्य सांगितलं असतं तर बरं झालं असतं. गव्हाला छोटे किडे लागू नये म्हणून गव्हात मोठे किडे टाकावे. म्हणजे काय होतंय, मोठे किडे छोट्या किड्यांना खाऊन टाकतात. अशा रीतीने छोटे किडे नष्ट होतील आणि गव्हाला छोटे किडे लागणार नाही. मला रिक्वेस्ट करायची आता, निर्मिती मॅडम पण आहे तिथं, तुम्ही पण आहात, तर एक फक्कडपैकी दोघांची जर का लावणी बघायला मिळाली तर
कर्ण फुटेल ह्याच्या. तुम्ही असं काय ते उगाच आपला सरप्राईज दिल्यासारखं लपवून आणता? नाही सर, कसं आहे, फोटो काढताना ते बरं दिसत नाही, अच्छा. म्हणून मी आपलं ते शटर आत घेते. वा 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 वा. तर आता सांग, काय गंमत झालेली तुझ्या मिमिक्रीची? खरं तर मला एखादा फोन आला होता की सर मी तुमचा सेम हुबेहूब आवाज काढतो. हां. तर मला आत्तापर्यंत आपण असं ऐकलं ना की आपल्या आवाजाची जर नक्कल झाली तर म्हणजे तो आर्टिस्ट मोठा झाला असं आपल्याकडे हे आहे ना. तर मला वाटलं की वाव किती ग्रेट, माझा आवाज कोणीतरी काढतं. मग म्हटलं सर प्लीज तुम्ही एकदा काढून दाखवता. त्याने इतका फालतू माझा असा आवाज काढला होता. कसा 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 मला नाही कसा कसा ऍक्च्युली मी ना जेव्हा केव्हा निलेशला विचारतो की मी काहीतरी वेगळा आवाज काढू का वेगळा, तर निलेश म्हणतो की हा तू अलग ट्राय कर, खतरनाक निघाल. तर ते ना रिहर्सल पर्यंत ते सॉलिड असतं, वेगळं असतं की म्हणजे समजा मी हे सगळं घातलं असं आणि मग आता केस बीस लांबला असं काहीतरी करायचा प्रयत्न केला तर शेवटच्या क्षणी निलेश सांगतो की ना ह्याच्यात तो इनोसन्स जातोय रे. मग मी तो आपला सर करेक्ट फायनल. वा वा क्या बात आहे. आणि ह्या 200 प्रवासात मला एक तुला एक छोटासा प्रश्न विचारायचा. एक आठवण अशी जी ती नाना सरांची असेल किंवा ह्या 200 एपिसोडमध्ये एक अशी आठवण जी जवळ आहे तुझ्या आत्ता? ही खरं तर नाना सर आले होते आणि आम्हाला खूप भीती वाटली होती की त्यांच्या सिनेमाचं प्रमोशन आपण कसं काय करायचं, विनोद कसा सादर करायचा नानांसमोर, त्यांना आवडेल नाही आवडणार. आणि मग आम्ही म्हटलं ठरवलं चला तिरंगावरती करूया आणि आम्ही केलं. आणि मग आमच्या प्रोडक्शनने नाना सरांना एक कडं गिफ्ट केलं. नाना सरांनी मला बोलवलं जवळ आणि माझ्या हातात हे कडं घातलं आणि मला म्हणाले की ए बद्र्या मस्त काम करतोस रे. तर हे मी कधी काढत नाही, मला वाटतं की हा आशीर्वाद आहे माझ्यासाठी, मला ते जवळच आहे. कुशाल खूप साऱ्या शुभेच्छा. माझ्या आयुष्यात एकच आठवण आहे त्या माझ्या मित्राची. आम्ही दोघं एकत्र सिनेमा करत होतो, ज्या सतीश तारे सर आणि आम्ही सगळी मंडळी होतो. आणि एक किस्सा घडला होता आणि त्यानंतर कुशलने त्या रात्री 12:30 1:30 वाजले असतील आणि त्या गाडीत सतीश तारे सरांना एक शब्द दिला होता की तारे सर एक दिवशी माझंही नाव असेल आणि मी पण लोकांचा लाडका असेल आणि मला अभिमान आहे. त्या क्षणी मी होतो, मी ऐकलं होतं आणि मी साक्षीदार आहे की मित्रा तू आज ते करून दाखवलंस. ऐकलं तू इकडे बसतील.